पंढरपूरच्या एका छोट्याशा गावात विठ्ठलरावांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू व्हायचा. काकड आरती ऐकणे, तुळशीला पाणी घालणे आणि कपाळाला गोपीचंदनाचा बुक्का लावून विठ्ठलाचे नामस्मरण करणे हा विठ्ठलरावांचा नित्यक्रम होता. टी महामंडळातून कंडक्टर म्हणून निवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी आपला एकुलता एक मुलगा अमित याला पुण्यात उच्च शिक्षण दिले. अमित आज एका मोठ्या IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता. काही महिन्यापूर्वीच अमितचे लग्न शिल्पासोबत झाले होते. शिल्पा पुण्यातील एका श्रीमंत घरची मुलगी होती, जिची जीवनशैली अत्यंत आधुनिक होती. एक दिवस दुपारच्या वेळी विठ्ठलराव घराच्या ओट्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचत होते. तितक्यात अमितचा फोन आला. हॅलो बाबा, राम राम. एक अडचण आली आहे बाबा. शिल्पाची तब्येत अचानक खूप बिघडली आहे. विठ्ठलराव काळजीत पडत विचारले. अरे काय झालं पोरीला? नीट आहे ना ती? अमित म्हणाला, बाबा, पुण्यातल्या प्रदूषणामुळे शिल्पाला अस्थमाचा तीव्र त्रास सुरू झाला आहे. डॉक्टरांनी तिला कडक बेड रेस्ट सांगितली आहे आणि तिला साधे पाणी आणण्यासाठी उठता येत नाहीये. मला ऑफिसच्या कामामुळे सारखं घराबाहेर राहावं लागतं. घरात तिची काळजी घ्यायला, वेळेवर औषधं आणि स्वयंपाक करायला कुणीतरी हवं आहे. तुम्ही काही महिन्यांसाठी पुण्याला आमच्याकडे राहायला याल का? मुलाच्या आवाजातील हतबलता ऐकून विठ्ठलरावांचे हृदय विरघळले. त्यांनी एका क्षणाचाही विचार केला नाही. गावातील घराची चावी शेजाऱ्यांकडे सुपूर्द केली. विठ्ठलाचे नाव घेतले आणि सुनेसाठी गावातील शुद्ध मध, घरगुती काढ्याचे साहित्य आणि औषधी वनस्पती एका गाठोड्यात बांधून पुण्याची बस पकडली. रात्री जेव्हा विठ्ठलराव अमितच्या पुण्यातल्या त्या आलिशान 3 BHK फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा शिल्पा हॉलमध्ये सोफ्यावर पाय लांब करून बसली होती. विठ्ठलरावांनी हसून घरात पाऊल ठेवले. शिल्पा पोरी, कशी आहेस तू? तब्येत आता ठीक आहे ना? शिल्पाने मोबाईलवरून नजर न हटवता अत्यंत थंडपणे उत्तर दिले. हो बाबा, ठीक आहे. तिने साध्या सौजन्याने सासऱ्यांचे स्वागत करणे किंवा पाया पडणेही गरजेचे मानले नाही. उलट विठ्ठलरावांचे धोतर, अंगातील पांढरा सदरा, कपाळाचा बुक्का आणि हातातील ते साधे गाठोडे पाहून तिच्या नजरेत एक तीव्र तिरस्कार उमटला. विठ्ठलरावांनी विचार केला की आजारपणामुळे तिचा मूड नसेल, म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी आनंदाने गाठोडे उघडले. हे बघ पुरी, तुझ्या दमाच्या त्रासासाठी गावातून शुद्ध मध आणि ज्येष्ठ मधाची पावडर आणली आहे. याने छातीतला कफ एकदम विरघळून जाईल. त्यावर शिल्पा नाक मुरडत म्हणाली, प्लीज बाबा, हे असले गावरान आणि अनहायजेनिक आयुर्वेदिक उपचार मला अजिबात दाखवू नका. मला पुण्यातले मोठे डॉक्टर्स जे सांगतात तोच इन्हेलर आणि डायट मी फॉलो करणार आहे. तुम्ही हे सगळं कचरा आणण्याची काय गरज होती? शिल्पाचे हे शब्द ऐकून विठ्ठलरावांचा चेहरा पडला. अमितलाही शिल्पाचे हे बोलणे आवडले नाही, पण तिच्या आजारपणाचा विचार करून तो गप्प राहिला. पुण्यात येऊन आता विठ्ठलरावांना महिना उलटला होता. सुरुवातीला शिल्पा फक्त गप्प होती, पण हळूहळू तिच्या सासऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विठ्ठलरावांचा साधेपणा तिच्या स्टेटसच्या आड येत होता. विठ्ठलरावांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू व्हायचा. ते उठून घर आवरत, स्वतःसाठी चहा करत आणि शिल्पासाठी डॉक्टरांनी सांगितलेला नाश्ता बनवून देत. शिल्पा मात्र 9-10 वाजल्याशिवाय बेडरूमच्या बाहेर येत नसे. घराच्या कामासाठी येणाऱ्या बाईला शिल्पाने मुद्दाम काढून टाकले आणि अमितला सांगितले, अमित, ती बाई नीट साफसफाई करत नाही आणि आता तर बाबा घरीच आहेत ना, त्यांना घरात बसून कंटाळा येतो. त्यापेक्षा ते हळूहळू घरचं बघतील ना. शेवटी गावाकडच्या लोकांना कष्टाची सवय असतेच ना. अमितला शिल्पाचा हा विचार पटला नाही, पण घरात रोज रोज भांडण नको आणि शिल्पाच्या तब्येतीचा विचार करून त्यानेही होकार दिला. आता घराची सगळी भांडी, कपडे आणि झाडू पोछा विठ्ठलरावांवर आला होता. शिल्पा बेडरेस्टच्या नावाखाली दिवसभर सोफ्यावर पडून राहायची आणि विठ्ठलरावांना वेगवेगळ्या ऑर्डर्स सोडायची. बाबा, माझे कपडे वॉशिंग मशीनमधून काढून बाल्कनीत वाळत घाला. बाबा, जरा पाय दाबून द्या ना, खूप दुखतायत. बाबा, ACचे रिमोट आणून द्या. विठ्ठलराव एकही शब्द न बोलता हसतमुखाने सगळं करत होते. ते स्वतःला समजावत होते, ती माझी मुलगीच आहे. आजारपणात चिडचिड होते माणसाची. पण शिल्पाचा हा त्रास आता मानसिक छळाकडे झुकू लागला होता. अमित घरात असेपर्यंत शिल्पा खूप गोड वागायची.
बाबा आराम करा ना, काय एवढं काम करता, असे अमित समोर दाखवायची. पण अमित ऑफिसला गेला की तिचे रूप पूर्ण बदलायचे. एक दिवस दुपारी विठ्ठलराव स्वयंपाकघरात काम करून खूप थकले होते. त्यांची कंबर दुखत असल्यामुळे त्यांनी हॉलमध्ये एक जुनी चटई टाकून थोडा वेळ पाठ टेकवली. तितक्यात शिल्पा बेडरूममधून बाहेर आली. सासऱ्यांना हॉलमध्ये झोपलेले पाहून तिचा तिळपापड झाला. तिने मुद्दाम तिथून जाताना पाण्याचा पेला जमिनीवर सांडला आणि उद्धटपणे म्हणाली, बाबा उठून जरा हे पाणी पुसा बरं आधी, मला तिकडे जायचे आहे, माझा पाय घसरेल. तुम्ही भर दिवसा ढवळ्या इथे हॉलमध्ये झोपून राहिलात तर घरातली कामं कोण करणार. अमितने तुम्हाला इथे आराम करायला नाही तर माझी केअर करायला बोलावून घेतले आहे. विठ्ठलराव दचकून उठले. सुनेचे हे शब्द त्यांच्या काळजाला आरपार भेदून गेले. अमितने मला नोकरासारखे काम करायला बोलावले आहे का? हे ऐकून ते सुन्नच झाले. त्यांनी कसलाही वाद न घालता कपडा घेतला आणि ते पाणी पुसून काढले. रात्री जेव्हा अमित ऑफिसमधून आला तेव्हा त्याने पाहिले की बाबा खूप थकलेले दिसत आहेत. त्यांचे हातपाय कापत होते. बाबा काय झालं, तब्येत ठीक आहे ना तुमची, खूप थकल्यासारखे दिसताय. विठ्ठलराव काही बोलणार तितक्यात शिल्पा बेडरूममधून बाहेर येत म्हणाली, अरे अमित, बाबा दिवसभर नुसते हॉलमध्ये पडलेले असतात. गावात कष्टाची सवय असते. इथे पुण्यात फ्लॅटमध्ये बसून बसून त्यांना आळस आलाय, दुसरं काही नाही. मी तर त्यांना म्हणते की तुम्ही आराम करा, पण ते तर ऐकतच नाहीत. अमितने शिल्पाच्या खोट्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवला. तो विठ्ठलरावांना म्हणाला, हो बाबा, जास्त काम करू नका तुम्ही, आराम करत जा. विठ्ठलरावांनी आपल्या मुलाकडे पाहिले. ज्या मुलाला त्यांनी तळहाताच्या फोडासारखे जपले होते, तो आज आपल्या बापाच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि डोळ्यातले दुःख ओळखू शकत नव्हता. सुनेच्या त्रासापेक्षा मुलाचे हे आंधळेपण विठ्ठलरावांना जास्त टोचत होते. त्या रात्री विठ्ठलरावांनी मनोमन विचार केला, मी इथे मुलाच्या सुखासाठी आलो होतो, पण इथे मला हक्काचा नोकर बनवले गेले आहे. मी हा त्रास सहन करतोय, पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. मी गावाकडचा साधा वारकरी नक्कीच आहे, पण लाचार नाही. त्याच रात्री जेव्हा अमित आणि शिल्पा गाढ झोपले होते तेव्हा विठ्ठलरावांनी अत्यंत शांतपणे आपला फोन काढला आणि पुण्यातल्या आपल्या एका कायदेशीर सल्लागार मित्राला फोन करून एक गुप्त योजना आखायला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा सोशिक भाव जाऊन आता तिथे एक वादळापूर्वीचा करारीपणा आला होता. त्या रात्रीच्या फोन कॉलनंतर विठ्ठलरावांच्या वागण्यात कमालीचा बदल झाला होता. आता शिल्पाने कितीही उद्धटपणे ऑर्डर सोडली तरी विठ्ठलराव अगदी शांतपणे चेहऱ्यावर एक रहस्यमय हसू ठेवून होकार द्यायचे. शिल्पाला सासऱ्यांचा हा बदललेला अवतार खटकत होता. 2 आठवड्यांनी शिल्पा पूर्णपणे बरी झाली. तिची बेडरेस्ट संपली होती. एकदा तिने तिच्या पुण्यातील हायफाय मैत्रिणींना किटी पार्टीसाठी घरी बोलवले. तिने विठ्ठलरावांना सकाळीच सक्त ताकीद दिली होती, बाबा दुपारी माझ्या मैत्रिणी येणार आहेत, तुम्ही त्यांच्यासमोर येऊ नका, स्वयंपाकघरातच राहा आणि मी सांगेन तेव्हा चहा नाश्ता आणून द्या. विठ्ठलरावांनी शांतपणे मान डोलावली. दुपारी मैत्रिणी आल्या. हॉलमध्ये इंग्रजीत गप्पा मारण्याचा आवाज येत होता. विठ्ठलरावांनी छान गरमागरम नाश्ता तयार केला आणि तो ट्रे घेऊन ते हॉलमध्ये आले. विठ्ठलरावांचा तो साधा वारकरी वेश पाहून शिल्पाच्या एका मैत्रिणीने विचारले, शिल्पा कोण आहेत हे काका, कामाला नवीन माणूस ठेवला आहे का? शिल्पाने एका क्षणाचाही विचार न करता चेहऱ्यावर हसू आणून म्हटले, हो ग, गावाकडून बोलावून घेतले यांना. घरचं काम आणि स्वयंपाक खूप छान करतात. माझी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून अमितने खास माझ्यासाठी केअरटेकर म्हणून यांना ठेवून घेतले आहे. स्वतःची सून 4 लोकांसोबत आपली ओळख एक नोकर म्हणून करून देत आहे हे पाहून विठ्ठलरावांच्या मनाला मोठी ठेस लागली. ते गुपचूप स्वयंपाकघरात निघून गेले. त्याच रात्री विठ्ठलरावांनी अमित समोर एक फॉर्म ठेवला. अमित बाळा, गावातल्या मंदिराच्या ट्रस्टचा हा फॉर्म आहे. मला नीट इंग्रजी वाचता येत नाही. त्यावर तुझी आणि शिल्पाची विटनेस म्हणून सही पाहिजे होती. शिल्पाने विचार केला की गावाकडची काहीतरी भानगड असेल. आपल्याला काय देणे घेणे. तिने लगेच अमितला सांगितले, अमित बाबा सांगतायत ना, मग करून दे ना सही. दोघांनीही त्या कागदपत्रांवर नीट न वाचता सह्या केल्या. विठ्ठलरावांनी तो कागद अत्यंत काळजीपूर्वक आपल्या खिशात ठेवला आणि वकिलांना मेसेज केला, काम झाले आहे, पुढच्या गुरुवारी ठरल्याप्रमाणे फ्लॅटवर या.
ठरलेला गुरुवार उजाडला. सकाळी अमितने दरवाजा उघडला तर समोर कोट घातलेले वकील आणि 2 पोलीस अधिकारी उभे होते. अमित गोंधळला. "हो बोला, कोण आहात आपण? काय पाहिजे?" "मी हायकोर्टाचा वकील विकास सावंत." वकिलांची नाव ऐकताच अमित आणि शिल्पा दोघेही दचकले. तितक्यात विठ्ठलराव बेडरूममधून बाहेर आले. पण आज त्यांचा अवतार पूर्ण वेगळा होता. त्यांनी स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर आणि करारी जरतारी कुर्ता नेसला होता. चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास होता. "या सावंतसाहेब, बसा." "सावंतसाहेब, जे कागदपत्र आणले आहेत ते जरा माझ्या मुलाला आणि सुनेला वाचवून दाखवा." वकील म्हणाले. "मिस्टर अमित, गेल्या आठवड्यात तुम्ही आणि तुमच्या पत्नीने ज्या कागदपत्रांवर साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या तो मंदिराचा फॉर्म नव्हता. तो या घराचा कायदेशीर घर खाली करण्याचा करार होता." शिल्पाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा ती घाबरून सोफ्यावरून उठत म्हणाली, "कसला करार? हे घर तर अमितच्या नावावर आहे." वकील हसत म्हणाले, "चुकीचा समज आहे तुमचा. पुण्यातल्या या आलिशान फ्लॅटचे डाऊन पेमेंट आणि मुख्य रक्कम विठ्ठलरावांच्या रिटायरमेंट फंडातून आणि गावाकडची जमीन विकून दिली गेली आहे. अमित फक्त होम लोनचा छोटा हप्ता भरतोय. त्यामुळे घराची मुख्य कायदेशीर मालकी विठ्ठलरावांचीच आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, शिल्पाने गेल्या काही महिन्यात विठ्ठलरावांचा जो मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे त्याचे सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावे विठ्ठलरावांनी गोळा केले आहेत. बाल्कनीत झोपवणे, त्यांचा सतत अपमान करणे, त्यांच्याकडून मेहनतीची कामे करून घेणे, हे सगळे विठ्ठलरावांनी लावलेल्या एका छुप्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे." अमितने डोके धरले. "बाबा, हे काय आहे?" विठ्ठलराव शिल्पाच्या समोर गेले. त्यांच्या डोळ्यात संताप होता. "शिल्पा, तुला वाटले ना की गावाकडचा म्हातारा अडाणी आहे, याला काय समजतंय? तू माझी ओळख तुझ्या मैत्रिणींना नोकर म्हणून करून दिलीस. मग आता ऐक, या नोटीसनुसार मी माझ्या या घरातून तुम्हा दोघांनाही तत्काळ हाकलून देत आहे. अमित, जो बँकेचा हप्ता तू भरत होतास तो मी माझ्या खात्यातून उद्याच नील क्लिअर केलं आहे. माझ्याकडे तितके पैसे आहेत. पुढच्या 24 तासात हे घर रिकामे करा." शिल्पा थरथर कापू लागली. अमित विठ्ठलरावांच्या पाया पडला. "बाबा, प्लीज असं करू नका. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण एकदा संधी द्या आम्हाला." विठ्ठलराव कठोर आवाजात म्हणाले, "अमित, जेव्हा तुझी बायको माझा अपमान करत होती, मला बाल्कनीत झोपवले गेले, तेव्हा तुझा हा पश्चाताप कुठे गेला होता? तू डोळे असून आंधळा झाला होतास. आज जर माझ्याकडे हे घर आणि पैसे नसले असते तर तुम्हा दोघांनी मला रस्त्यावर सोडायलाही मागे पुढे पाहिले नसते. आता भोगा तुमच्या कर्माची फळं." वकिलांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिकांचा छळ केल्याप्रकरणी केस कोर्टात गेली तर दोघांना जेलची हवा खावी लागेल. शिल्पाचा सगळा अहंकार गळून पडला. त्याच रात्री अमित आणि शिल्पा अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत आपल्या कपड्यांच्या बॅगा भरून घरातून बाहेर पडले आणि त्यांनी एका छोट्या भाड्याच्या खोलीत आसरा घेतला. पुढचे 8 महिने अमित आणि शिल्पा भाड्याच्या घरात राहिले. शिल्पा पूर्ण बरी झाली होती, पण आता घरकामाचा आणि ऑफिसचा ताण तिच्यावर आला होता. एके दिवशी अमितचा पाय घसरला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. आता शिल्पाला एकाच वेळी अमितची सेवा, घरकाम आणि नोकरी करावी लागत होती. रात्रभर अमित वेदनेने विव्हळायचा आणि शिल्पा त्याची शुश्रूषा करायची. तेव्हा शिल्पाला विठ्ठलरावांचे ते थकलेले चेहरे, घरासाठी आणि तिच्यासाठी केलेली मेहनत आठवली. तिला जाणवले की सेवा करणे म्हणजे नोकर नाही, तर त्यामागे अपार प्रेम असते. शिल्पाचे डोळे आता उघडले होते. तिचा अहंकार पूर्णपणे गळून पडला. 6 महिन्यांनी वकील सावंत पुन्हा तिथे आले. त्यांनी एक नवीन डीड अमितच्या हातात ठेवली. वकील म्हणाले, "अमित, विठ्ठलरावांनी हे घर तुमच्या होणाऱ्या अपत्याच्या नावावर केले आहे. तुम्ही त्याचे ट्रस्टी म्हणून तिथे राहू शकता." विठ्ठलराव सध्या पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी आहेत. त्यांनी हे पत्र तुमच्यासाठी पाठवले आहे. पत्रात लिहिले होते, "माझ्या बाळांनो, मी तुम्हाला घरातून काढले, पण मला तुमच्यावर राग नव्हता, तर तुमचा अहंकार मोडायचा होता. स्वतःवर वेळ आल्याशिवाय दुसऱ्यांच्या कष्टाची किंमत समजत नाही. जर तुम्हाला खरोखर पश्चाताप झाला असेल तर कधीतरी पंढरपूरला या. तुमचा बाप तुमची वाट पाहत आहे." पत्र वाचून शिल्पा आणि अमितच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. दुसऱ्याच दिवशी दोघांनी थेट पंढरपूर गाठले. विठ्ठलराव चंद्रभागेच्या काठावर विठ्ठल नामाचा गजर करत बसले होते. शिल्पाने धावत जाऊन थेट विठ्ठलरावांचे पाय धरले. "बाबा, मला माफ करा.
मेहनत आणि कष्ट काय असते मला स्वतःवर वेळ आल्यावर कळले. आम्हाला तुमच्या चरणाशी जागा द्या. विठ्ठलरावांनी दोघांना उठवले. अमितला घट्ट मिठी मारली. विठ्ठलाच्या गजरात आणि चंद्रभागेच्या साक्षीने एक तुटलेले कुटुंब पुन्हा जोडले गेले होते. मित्र आणि मैत्रिणींनो, विठ्ठलरावांनी आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्यासाठी जे कडक कायदेशीर पाऊल उचलले आणि नंतर मोठ्या मनाने त्यांना माफ केले, त्याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.